ना सकाळी मी एक व्हिडिओ टाकलाय तर मिस्टर म्हणजे शॉपविषयी शॉप रिलेटेड आहे. तर त्याच्या खाली 1-2 कमेंट्स होत्या काय ना म्हणजे शॉपचे कस्टमर दाखवा किंवा शेतात कस्टमर येतात का आणि त्याच्यानंतर तुम्ही गावातलं शॉप चालू करा म्हणजे तिकडे जास्त कस्टमर येत असेल तर तिकडं बोर नाही होणार असं. पण एक मी खरं सांगते बिझनेसमधलं असं असतं. आता जे छोटे दुकान असतात जे मोठे दुकान असतात तर जितकं मोठं दुकान असतं ना त्याचा बिझनेस तितकाच म्हणजे धंदा रोजचा असतो ना तो दुकानातला तर तो रोजचा जास्त असतो. छोटा असतो त्यांचा छोटाच असतो. कारण त्याचं असं आहे आता समजा एखादं छोटं दुकान आहे तुम्ही याचं बघा पानटपरीचं किंवा वेगवेगळे शॉप असतात छोटे छोटे कंटिन्यू कस्टमर असतात कंटिन्यू सारखं कंटिन्यू चालतं. पण मग त्याची प्राईस किती असते त्यांनी दिवसाला किती पण दिवसभर कंटिन्यू चाललं तर लई 1000-1500 रुपयाचं होत असेल असं म्हणजे मला असं वाटतं. कारण की असे छोटे दुकान असेल त्यांचा मग कस्टमर खूप दिसतात पण त्यांच्याकडे वस्तू कोणत्या असते छोट्या प्राईसची वस्तू असते. तसं किराणा शॉपमध्ये कसं असतं माहिती का का वस्तू जास्त प्राईसच्या असतात. समजा तेलाचा डबा झालं शेंगदाणे गोडते शेंगदाणे तेल साखर साबणी म्हणजे असं किराण्यामध्ये आपल्याला बऱ्याच वस्तू लागतात. तर एकच कस्टमर जे असतं ना तर ते त्यांच्या सगळ्या कस्टमरच्या बराबरीने असतं असं सांगायचं मला. म्हणजे कधी कधी किराणा कोणाचा 3000चा होतो 2000चा होतो 5000चा होतो असं किराणा शॉपमध्ये असं या बिझनेस रिलेटेड गोष्टी ते कोणी सांगत नाही पण मी शेअर करते. म्हणजे किराणाचे शॉप खूप भारी असतं बाकीच्या शॉपपेक्षा. आता समजा पप्पांचं दुकान होतं आईस्क्रीमचं तर पप्पाच्या शॉपमध्ये आईस्क्रीम कोल्ड्रिंक्स हे सगळं होतं. अजून थोड्या छोट्या गोष्टी किंवा चिप्स वगैरे होतं. कस्टमर येतात पण त्या छोट्या गोष्टी असतात छोटेच आपल्याला पैसे मिळतात. तर असं जितकं मोठं यायचं आता किराणा तर झालं ठीक आहे पण काही काहींचे फर्निचरचे शॉप असतात म्हणजे जास्त प्राईसच्या गोष्टी असतात ना त्याच्यात जास्त नफा असतो जास्त बिझनेस असतो असं असतं. हा हे आहे की शॉप आहे ना आमचं जरा इकडे रस्त्याला आहे रस्ता आहे लोक पब्लिक भरपूर असती पण घरं वगैरे आसपास भरपूर कमी म्हणजे जे सिटीत जे असतं ना सिटीत खूप पब्लिक असते खूप. जर हे दुकान जर सिटीत असतं ना एवढं भयंकर जबरदस्त अर्निंग झाली असती. पण म्हणजे चांगलं चालतं शॉप भारी कस्टमर येतात आणि आमच्या म्हणजे नवीनच्या मानाने आमचं शॉप खूप छान चालतं. आम्हाला छान रिस्पॉन्स पण भेटतो. फक्त असं होतं की आम्ही ना गावाला वगैरे जायचो पहिल्यापासून आम्ही जास्त फिरायचो आणि मग फिरायला थोडंसं कमी होतं. जरी गेलो तर मग शॉप 2-3 दिवस बंद असतं मग तेवढं आपला हे होतं असं होतं ते. बाकी काय नाही बाकीचं किराणा शॉपच असं भारी असतं टेन्शन नसतं. म्हणजे चालण्याचं तर बिलकुल टेन्शन नसतं. लोकांच्या रोजच्या गरजेच्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये. जर आणि हे जर शॉप सिटीत जर असलं ना मग तर विषयच नाही ह्या शॉपचा म्हणजे सुपर मार्केटचा. शहरात खूप छान चालतं खेड्यात पण. आता गावातलं एखादं छोटं शॉप आहे पान टपरीवाला आता आपलं किराणा दुकान आहे समजा तर तिथं पानटपरीमध्ये लय कस्टमर दिसतात ना. आणि आपल्या इथं समजा दिवसातून 10, 15, 20, 25 असं धरा 10-15 धरा तुम्ही. कोणाचं जास्त दुकानचा धंदा होईल आपला होईल. एक कस्टमरना नुसतं 5-6 हजाराचा किराणा नेला तरी 10 जणांनी नेला. मग मी हे सांगते असं आहे 5-6 हजाराचा किराणा एक जणांनी नेला त्याच्यामुळे म्हणजे एक सकाळी कमेंट आली ना तुम्ही पप्पाचं शॉप चालू करा तिकडे कस्टमर जादा असतात. हा तिथं किराणा टाकला तर ठीक आहे पण तरी पण तेच चालू तिथं आता आधी आईस्क्रीम होती झाले. पण आम्हाला गावात जाणं येणं नाही पॉसिबल होत. म्हणजे इथं चालतं त्याच्यामुळे आम्ही त्याचं काही लोड घेत नाही. म्हणजे चालतं असं मापात चालतं असं नाही का फार सिटीतल्या सारखं कंटिन्यू कस्टमर दिसतील असं नाही. शेतकरी सकाळ संध्याकाळ मोकळा असतो. सकाळी 10च्या आत आणि संध्याकाळी 4-5च्या पुढं तर संध्याकाळी 9 वाजेपर्यंत. कधी कधी रात्रीचे कस्टमर येतात. संध्याकाळचे कस्टमर येतात. आम्ही कधी कधी शॉप जर लावून बंद घेतलेला करायच्या टायमाला लावलेला असलं तरी कारण शेतकरी माणसं कधी संध्याकाळच्या रिकामे असतात. सिटीमध्ये दिवसभर बोंब मारायला मोकळे राहतात. हा फरक असतो. आणि सिटीमध्ये कसं दुपारची सुट्टी झाली म्हणजे मोकळे चला किराणा आणू. संध्याकाळी 5:30 वाजले म्हणजे मोकळे. 5:30ला किराण्याला लोक शक्यतो संध्याकाळीच्याच सगळं संध्याकाळचं जास्तीत जास्त असं. आणि इमर्जन्सी सकाळी मुलं येतात काही न्यायला घरी काही नसलं तर शाळा असा विषय. आणि इकडला डायरेक्ट संध्याकाळचा विषय फार गाया बिया पिळून झाल्यावर पण असं आउट साईडला नाही रस्ता आहे पुढून भरपूर कस्टमर लोक जातात भरपूर चालू असतात त्याच्यामुळे परवडतं हे शॉप असतं. असं नाही का परवडत नाही काही नाही असं नसतं ते. मला ते कळत नाही
तू का बरं म्हणून राहील नुसतं फिरायला चाल फिरायला चाल का बरं म्हणलं आवडतं मला मला फिरायला. भीती वाटायला लागली. मी ते रील्स पाहू मला तर जाऊशी वाटाना. हा का शपथ म्हणजे नाही तुम्हाला आता सुद्धा म्हणजे आता म्हणजे तुम्ही माझ्याबद्दल असं विचार करू तुझ्याबद्दल राहिले नाही का? करीत आहे. मग? हे कुठे गेलं काय गेला असं ना आता नका शोधू माहिती मी मस्त रील्स पाहिले ते. खरंच भाऊ मी तर रुपयाची कॅडबरी देत नाही बायकोला. काय झालं तो म्हणतो 17 करोडचा खर्च करणार होता तू तरी मारून टाक तरी मारून टाकला. तू तर 50 रुपयाची कॅडबरी खाऊ घाली ना तो काय भेटलं मिक्सर मध्ये घालून फिरून. म्हणजे एक झालं ना मिक्सर मध्ये मग काय तेच सांगत होतो ना. आणि ते हे एक पण म्हणला dangerous झालं रे. त्याच्याकडे 17 करोड होतं तरी त्याला मारला माझ्याकडे 1700 रुपये नाहीये. तो तेच सांगतोय माझं काय मग. होईल मग तू तेच सांगतोय. आणि एवढ्यात म्हणी पाऊस पडला का नुसत्या बायका म्हणते चला फिरायला विचार येतो माणसाला का बरं डायरेक्ट चला फिरायला. पाऊस बिऊस उन्हाळा काही नाही घरीच थांब. जेव्हा माझं मन होईल तेव्हा म्हणजे आपलं काही नाही दोघांचं चाट नका जाऊ बरं का कोणी बायकोला घेऊन हा फिरायला. मग विचार करून जा सगळे जण. लईच असं वाटत नसं ना आमच्या सारखं तर आमचं आहे बाबा ठीकठाक काय अडचण नाही. आम्ही चांगले वाटायला लावून दिलेले आम्ही नाही खात. लईच ऑइली झाली रे माझी स्किन नाही ना. बरं आहे ना चांगलं आहे ना म्हातारपणाला ग्लो राहील शरीरावर. अजून आंघोळ करत नाही माझे मिस्टर. काय बोलती काही पण टापा नको आंघोळ नाही केली. सकाळी तर आंघोळ राहते माझी. खरं का सकाळी एकदा आंघोळ आहे संध्याकाळी 6 वाजता का एकदा आंघोळ हे दोनदा आंघोळ करावं लागते मला. दिवसभर बाहेर बसून ऑइली होत स्किन संध्याकाळी परत एकदा केलं की मग एकदम फ्रेश. कितना झूठ बोलोगे. तुला काय माझ्या आंघोळीचं स्वतः 9 वाजता उठते मी 6ला उठून आंघोळ करून तिकडे दुकानात राहतो. आणि अरे काय जास्तच तब्येत झाली रे गाल डायरेक्ट. असंच जायचं काय कुठं जायचंय ग. कुठे जायचं आपल्याला सांग ना. गावात जायचं कशासाठी. आजी सोबत आपल्याला कशाला जायचं गावात सांग ना मम्मी. फिरायला आम्ही फिरायला चाललो. आज आजीने विरा मस्त फिरायला चालली गावात. ते पावडर लावायची आहे ना आजची. विराला लय दिवसाच गावात जायचं होतं फार बरेच दिवस झाले तिला जायलाच भेटलं नाही. तिला मला रोज म्हणते चल ना आजी गावात चल ना आजी तिला लय आवडतं तिथे थोडे खेळायला येते ना. गावातलं नाव काढलं का लगेच म्हणते आपण जाऊ. ती सृष्टी ती कधी कधी हा येईल ना ती सृष्टी आता आली शाळेत असं. जाते ना ती आता. हा पहिली टाकली काय हा बहुतेक 5:30 येईल ना. 5:30 नेमकी. तिला लय आवडतं गावात. गावात आणि आजीला पण आवडतं गावात. आम्हाला दोघींना आवडतं. आणि दोघी जाणार आहे आता गावात फिरायला. बाटली पण घेऊन बाटली पण घेऊन चालले. दूध पण दिलंय हा एकदा दूध आहे बाई. कुठे दुसरं पिशवी नाही काय विराची पर्स बघा लय छान आहे. दीदी मावशीन दिली ना तुला ही पर्स. एक सुरेखा मावशीन दिलेली व्हाईट कुठे. सुरेखा मावशीन एक दीदी मावशीन एक. हा हा तिथला कशाला तुम्ही चिडी लावते हो. बाय बाय कर ना. बाय बाय. आम्ही येतात फिरून ना. तुम्ही येतच ना. खरंच गावात चाललो ना मला गावातल्या घरी. अरे ना बाबा नाही जाऊ तू थांबतो बाबू इथं. नाही आपल्याला जायचं कोण काय म्हणत नाही तुला चप्पल एवढी घाबरू नको. असा आनंद झाला. खुश झाले क्या म्हणजे नाही खुश. चप्पल याच्यात घे. रडता मी चालले नाही तुम्हाला रडायला एखादी येते. कॅरी बॅग आहे ना अशी. ती मागायची या ना बरं त्याच्यात घालून याच्यात. इकडे बाहेर पप्पा अरे पप्पा दे लक्ष तिकडे आहे गाडी चालू आहे. जाती का काय आजी गपचीप. असं बांधून घेऊ दे. हा, विराला उचलून घेतो मी. जा तुम्ही बसा. विराला उचलून घेऊ. तिला रडायला नका लावो. चाल. अरे तो उचलून घेतो ना. तिला वाटतं फसवत्या काय मला. विराला जाऊन द्यायचा
आज फसवायचं नाही भोवेराला. मला जसं असं वाटतंय तुम्ही गावालाच चालले. भारी बसलं ग. मग तिला लई विरा. जमतंय सगळं. फिरू? ए विरा, पिशवी द्या आमची पिशवी द्या. कुठं चालली ग? बाय. फिरायला चाललो. काय चालली तो खेळायला? असं तर डोळ्यात जाईन. गावात चाललंय. हा ते झाडून घ्या चांगलं घर. आम्ही उद्या जाणार. स्टँड वर करा. स्टँड. स्टँडवर घ्या ना. चला हळूहळू. बाय बाय. हा. एवढी उतरली झाली होती गावाची. खुश किती होती? तिला लय आवडतं गावात.